श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण वाचत होतो की कच या शुक्राचार्यांच्या शिष्याला असुरांनी 2 वेळा मारले आणि 2 वेळा परत शुक्राचार्यांनी त्याला जिवंत केले. आता तिसऱ्यांदा त्याचा वध झालेला आहे आणि आता पुढे शुक्राचार्य काय करतात हे आता आपण पुढे वाचूया. शुक्राचार्य म्हणतात, असा हा विचित्र प्रकार चालला आहे. शुक्राचार्य असे म्हणाल्यावर देवयानी म्हणाली, भृगूंचा पुत्र अंगिरस हा ज्यांचा वृद्धतम पितामह आणि तपाचे निधान असलेला बृहस्पती हा ज्याचा पिता, त्या ऋषीपुत्रासाठी अथवा ऋषीपौत्रासाठी मला दुःख होणार नाही असे कसे शक्य आहे, आणि त्याच्यासाठी मी विलाप करणार नाही असे तरी कसे शक्य आहे. कच ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणारा आहे. तो तपोधन आहे. तो नित्य दक्ष असतो आणि कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असतो. बाबा, कच प्राज्ञ होता आणि मला तो अतिशय प्रिय होता. मी यापुढे अन्न ग्रहण करणार नाही. कच ज्या मार्गाने निघून गेला त्याच मार्गाने मी देखील निघून जाणार. वैशंपायन पुढे म्हणाले, देवयानीच्या दुःखामुळे स्वतः खिन्न झालेल्या शुक्राचार्यांनी संतप्त होऊन असुरांना बोलावून घेतले आणि त्यांना उद्देशून ते म्हणाले, माझ्याकडे आलेल्या शिष्यांचा घात करण्यास जे प्रवृत्त झाले त्यांनी मजविषयीची द्वेष भावना अत्यंत तीव्र असली पाहिजे, यात मला कसलीही शंका नाही. हे सारे उग्र प्रकृती असुर नित्य माझ्या इच्छेची पायमल्ली करीत असतात. माझ्या ब्राह्मण शिष्याची हत्या करून माझ्या ब्राह्मण्याला बट्टा लावण्यास ते आसुसलेले आहेत. या त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त त्यांना इथल्या इथेच मिळेल. ब्रह्महत्या ज्याचे भस्म करणार नाही असा या दुनियेत आहे तरी कोण? प्रत्यक्ष इंद्र देखील या पापाने दग्ध होऊन जाईल. एवढे बोलून शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा प्रयोग केला आणि कचाला हाक मारली. पण शुक्राचार्यांनी प्राशन केलेल्या मदिरेच्या रूपाने तो त्यांच्या उदरात असल्यामुळे त्यांच्या उदराचे विदारण करून आपण बाहेर आलो तर शुक्राचार्यांचाच घात होईल अशी कचाला भीती वाटली आणि आचार्यांविषयी वाटणाऱ्या चिंतेमुळे त्याने त्यांच्या उदरातून अगदी क्षीण आवाजात उत्तर दिले. कचाचे ते क्षीण आवाजातील उत्तर ऐकताच शुक्राचार्य त्याला म्हणाले, कचा, आता यावेळी तू माझ्या उदरामध्ये आहेस. सांग, तुला इथे कोणी आणले आणि कोणत्या मार्गाने आणले? कच शुक्राचार्यांच्या उदरातूनच म्हणाला, आचार्य, आपला मजवर पूर्ण अनुग्रह असल्यामुळे माझी स्मृती मला सोडून गेलेली नाही. जे काही घडले आणि जसे घडले ते सारे मला जसेच्या तसे आठवत आहे. मी आपले उदर विदीर्ण करून बाहेर आलो तर आजपर्यंत मी जे तप केले त्या साऱ्या तपाचा सर्वस्वी लोप होईल, म्हणून आपल्या उदरामध्ये वास्तव्य करण्याचे असह्य क्लेश मी सहन करावयास तयार झालो आहे. आता घडलेली घटना सांगतो. आचार्य, असुरांनी माझा वध केला. मला जाळून टाकले. माझी सारी अगदी राख रांगोळी करून टाकली आणि माझी राख त्यांनी मदिरेमध्ये काळजीपूर्वक मिसळली आणि ती मदिरा आपल्याला दिली. त्या मदिरेचे प्राशन आपण केल्यामुळे आपल्या उदरात मला राहावे लागले. आचार्य, आपण हयात असताना ब्राह्मी मायेचे आणि आसुरी मायेचे अतिक्रमण करण्याची कोणाचीही प्राज्ञा आहे का?
आता शुक्राचार्य देवयानीला म्हणाले, बाळे देवयानी, माझे उदर विदीर्ण करून कच्च बाहेर आला तर तो पुन्हा जिवंत होईल, पण माझा मात्र घात होईल. माझे उदर विदीर्ण झाल्याशिवाय देवयानी कच्च तुला पुन्हा दिसणार नाही. तेव्हा या 2 गोष्टीपैकी कोणती गोष्ट मी केली म्हणजे तुला आवडेल ते सांग. देवयानी म्हणाली, कचाचा अंत झाला तर मला जसा शोक होईल तसाच शोक बाबा तुमच्याही निधनाने मला होईल. प्रत्येक शोक मला अग्निप्रमाणे भाजून काढील. कचाचा अंत झाला तर माझ्या सर्व सुखाचाच अंत झाला आणि बाबा तुम्ही या जगातून निघून गेलात तर माझ्या साऱ्या जीविताचाच कारभार आटोपला म्हणावयाचा. शुक्राचार्य म्हणाले, बृहस्पती पुत्रा कचा, तू कृतकृत्य झाला आहेस. देवयानीची तुझ्याकडे ओढ आहे आणि तुला देखील तिच्याविषयी जिव्हाळा वाटत आहे. कचाचे रूप धारण करून इंद्र जर मजकडे आला नसेल, तू खरोखरच जर बृहस्पतीपुत्र कच असशील तर मला अवगत असलेली संजीवनी विद्या मी तुला देत आहे. तिचा तू स्वीकार कर. फक्त ब्राह्मण सोडून दिला तर अन्य कोणीही माझ्या उदरातून जिवंत बाहेर पडणे शक्य नाही. म्हणून माझ्या या संजीवनी विद्येचा तू स्वीकार कर. कचा, माझ्या उदरात तुझे वास्तव्य झाल्यामुळे तू माझा पुत्र झाला आहेस. वत्सा, माझ्या उदरातून तू बाहेर पड आणि तू मला जिवंत कर. गुरुपासून तू संजीवनी विद्या प्राप्त करून घेतली आहेस. आता तू सविद्य म्हणजे विद्यावंत झाला आहेस. आता तू जो विचार करशील तो धर्माला अनुसरूनच असला पाहिजे. मी तुला जिवंत केल्यावर तू कृतघ्न होऊ नकोस. मलाही जिवंत कर. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि रोज सकाळी महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.